तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एफडीएने संपूर्ण राज्यभरात कारवाया करत अनेक आस्थापनांना टाळं लावलं। आता राज्यभरातल्या खाऊ गल्ल्यांनी सुद्धा या विभागाची धास्ती घेतलेली आहे। अनेक ठिकाणी अजूनही अस्वच्छता पाहायला मिळते, तर काही ठिकाणी नेहमीच स्वच्छता सुद्धा दिसून येते। कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या ठिकाणी जी खाऊ गल्ली आहे तिथे नेमकी परिस्थिती काय आहे, तिथे कशा पद्धतीने सर्वजण स्वच्छतेची काळजी घेतायत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कोल्हापुरातल्या खाऊ गल्ल्यांची नेमकी कशी परिस्थिती आहे हे सध्या आपण पाहणार आहोत। माझ्या बाजूला जर आपण बघितलं तर हा कोल्हापूरचा वैभव असणारा रंकाळा आहे आणि त्याच रंकाळा तलावावरती आणि बाजूलाच ही असणारी खाऊ गल्ली, ज्या ठिकाणी विविध प्रकारचे खाण्याचे स्टॉल्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यापैकीच या सगळ्या स्टॉलची नेमकी परिस्थिती कशी आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण जर एकाच स्टॉलची जर परिस्थिती जर या ठिकाणी चेक करायचं गेलं तर कशा पद्धतीने इथली अवस्था आहे आपण पहा। प्रत्येक जण जे आहे ते स्वच्छता आपल्या आपल्या स्टॉलच्या ठिकाणी पाळताना दिसते। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कुठेही माशा देखील पाहायला मिळणार। अनेक ठिकाणी जर बघितलं इतकं घाणीचं साम्राज्य असतं आणि त्याच ठिकाणी अस्वच्छ असलेल्या ठिकाणी खरं तर आपल्याला खाण्याच्या गोष्टी ज्या आहेत ती अनेक स्टॉलधारक विकताना पाहायला मिळतात। मात्र कोल्हापुरात अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये। कशा पद्धतीने ही सगळी काळजी घेतात ते देखील आपण बघूया। खरं तर ज्या कारवाया त्या एफडीए कडून सुरू आहेत, तुम्ही विशेष करून काय काळजी नेहमीच या ठिकाणी घेत असं काय? नेहमी आपल्या इथं स्वच्छता पूर्ण केलेली असते। कस्टमर असू दे किंवा नसू दे, आपले रोजचे देखभाल ठेवणे, पाणी मारून पुसणे म्हणा, किरकोळ आपले काही असले तरी क्वचित जरा सुद्धा घाण ठेवणे नाही आपल्याला। कारण आपण दुसऱ्याच्या शरीराची काळजी केली तर आपल्याला कस्टमर होईल, त्यामुळे आपली ती प्रॉपरली पूर्ण काळजी घेणे। आता मटेरियल जरी बघितलं तर पूर्ण झाकलेलं असतं, वरती ओपन काही नसतं। कशा पद्धतीनं मटेरियल तुम्ही आता आपलं कटिंग मारलेलं सगळे असं असतं, जेणेकरून मासे जरी बसल्या नये म्हणून आपण सेपरेटली स्वतंत्र हे करून घेतलेलं आहे। जेणेकरून आता हे झालं आत केलं की माशा वगैरे म्हणा काही कुठलाही किटाणू जेणेकरून बसणार नाही अशी त्याची पूर्ण काळजी घेतली की आधी पहिल्यापासून आहे। अशी आपली आत्ताच नाही, पहिल्यापासूनच आहे आपले। आपल्या कस्टमर जर आपल्याला जर पोट चालवायचं असेल, आपल्याला जर आपलं गरज बघवायची असेल, कस्टमरची शरीराची पण काळजी घेणे आपल्याला गरजेचं आहे। एक पावभाजी बनवणारे काका आहेत, तर त्यांच्या इथली देखील परिस्थिती आपण बघतोय। या ठिकाणी देखील आपल्याला दूरपर्यंत जर नजर टाकली तर कुठेही एक माशी देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही। याचं कारण म्हणजे या परिसरातले सगळेच जे स्टॉल धारक आहेत ते या ठिकाणी स्वच्छता जी आहे ती पाळताना पाहायला मिळतात। रोज या बाजूला आपल्या डाव्या बाजूला सगळे गाडे जे आहेत ते खाऊचे गाडे जे आहेत ते पाहायला मिळतात आणि रात्रीच्या वेळी समोर या ठिकाणी स्वच्छता करून पार्क जे आहे ते केले जातात आणि आता सायंकाळच्या वेळी पुन्हा एकदा हे सगळे गाडे याच बाजूला डाव्या बाजूला आपल्याला सायंकाळच्या वेळी पूर्ण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील। मात्र सध्या ही सगळी काका देखील तयारी जी आहे ते आपल्या गाड्या ज्या एक ठिकाणी करताना दिसत आहेत। तेल सुद्धा जे आहे ते चांगल्या प्रतीचं आहे की नाही हे देखील आपण या दृश्यांवरून पाहू शकतो आणि अर्थातच ही कोल्हापुरातली सगळे स्टॉल धारक आहेत जे पूर्णपणे काळजी जी आहे ते आपल्या स्टॉलची घेताना देखील दिसत आहेत। समोर जर बघितलं तर हे स्प्रिंग पोटॅटो साठीची तयारी दिसते आणि त्यांनी देखील कशा पद्धतीने काळजी घेतली त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। खरं तर ही सगळी काळजी तुम्ही आत्ताच घेतलाय कारण आम्हाला इथं स्वच्छता देखील पाहायला मिळते। सगळ्याच स्टॉल धारकांची ही स्वच्छता या ठिकाणी दिसते। काय नेमकं कारण आहे? तुकाराम मुंढेंची जी कारवाई आता धडक सुरू आहे सगळीकडे, त्याचा इफेक्ट आहे की कायमच आपलं कायमच आहे? आपली कायमची स्वच्छता आहे इथं। आपल्याला कस्टमर पण यायला पाहिजेत आणि चांगलं त्यांना क्वालिटी पण द्यायला पाहिजे। त्या निमित्तानं आपण येताना पण स्वच्छ करतो आणि रात्री जाताना पण गाडी पूर्ण स्वच्छ आणि क्लीन करून जातो। त्यामुळं आलेले चेक करून गेलेले आहेत। आपले कॉर्पोरेशनची लोक, महानगरपालिकेची लोक स्वच्छता पाहून जातात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।